गुड मॉर्निंग, नमस्कार. डान्सिंग मम्मामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आहे परत एकदा नवीन शो. बघूया कोणाचा आहे आणि जाऊया रिहर्सलला. आता आम्ही जात आहोत रिहर्सलला. आज रिहर्सल ही सुद्धा रिहर्सल आज अंधेरीमध्ये आहे. बघूया हा कोणाचा शो आहे आणि आज आम्ही कोणाकोणाला भेटतो. तर मी पोचली आहे आता रिहर्सल हॉलवर आणि आहे आमचा रिहर्सल हॉल. हे आहे सगळे माझे फ्रेंड्स आणि हा शो होता निखिल करकेराचा. भेटूया सर्वांना. चला रिहर्सलला सुरुवात करूया आणि बघूया आज आम्ही काय काय ऍक्ट करणार आहोत. चलो लेट्स शो डेट. बघायला विसरू नका. रिहर्सलला सुरुवात झालेली आहे. हा ऍक्ट होता गणेश वंदना ऍक्ट. शोची सुरुवात या ऍक्टने होणार होती. तर बघा कशी आम्ही रिहर्सल करतो आणि काय काय होतं रिहर्सलमध्ये. ही नवीन कोरिओग्राफी आहे, कारण नवीन कोरिओग्राफर आहे. प्रत्येक कोरिओग्राफरची आपली एक वेगळी स्टाईल असते आणि त्यांचे स्वतःचे आपले ऍक्ट असतात. सो हा निखिलच्या शोचा गणेश वंदना ऍक्ट होता. सो सुरुवात करूया आपण या ऍक्टने आणि चला रिहर्सल चालू करूया. सगळे रिहर्सल उभे आहेत आणि आता शिव आहे जो व्हिडिओ शूट करतोय आणि आम्ही सगळे डान्स करतोय. कारण हा व्हिडिओ क्लायंटला पाठवायचा होता की आम्ही रिहर्सल कशी करतो आणि ओव्हरऑल कसं असणार आहे आणि काय होणार आहे. सो बघा आमची रिहर्सल सुरुवात झाली आहे आणि मी ती डान्स करते आहे गणेश वंदना ऍक्ट. चाय पीना कुछ नहीं होता, पर चाय तो चाहिए. सो हा होता आमच्या शोचा दुसरा ऍक्ट, म्हणजेच मराठी ऍक्ट होता आणि आमची रिहर्सल सुरू झाली होती. हा आहे दुसरा मराठी ऍक्ट, झिंगाट. मराठी ऍक्ट नंतर आता झाला होता आमचा लंच ब्रेक आणि लंचमध्ये मी खाल्लं होतं पनीर मसाला डोसा आणि इडली फ्राय होतं, पण ते अजून ऑर्डर आली नव्हती. सो करूया लंच आणि लंच नंतर अजून 2 ऍक्ट आहेत जे कंप्लीट करायचं आहे. खूप भूक लागली आहे. चला करूया लंच. मसाला डोसा. ओके, लंच झाल्यानंतर आता आम्ही ॲक्ट केला होता, बट मला ते शूट नाही करता आलं कारण माझ्या फोनची मेमरी फुल झाली होती. सो तो ॲक्ट झाल्यानंतर एक क्विक चाय ब्रेक झाला होता. चहा ब्रेक. चहा इज मस्ट हा. सो चहा ब्रेक, सगळे क्विक चहा ब्रेक घेत होते. चहा ब्रेक नंतर आता पुन्हा होता एक ॲक्ट. त्याचं पण मला व्हिडिओ शूट नाही करता आला बिकॉज अगेन मेमरी फुल झाली होती माझ्या फोनची. सो आता झालं होतं इव्हनिंग स्नॅक्स. मी कॉर्न खात होती बिकॉज बाहेरचं खायचं नव्हतं, म्हणून मग म्हटलं कॉर्न आणले आहेत घरून तर आपण कॉर्न खाऊया. कॉर्न खाऊन झाल्यानंतर आता झाला होता आमचा पॅकअप. घरी जाऊया. 1 दिवसाचीच रिहर्सल होती. क्विक झालं होतं सगळं. हे डे 2 आज शोला जायचं आहे आणि ब्रेकफास्ट करायचा आहे. सो मी आदल्या दिवशीच गार्लिक ब्रेड विकत घेऊन ठेवलं होतं. सो मी नाश्ता करणार आहे गार्लिक ब्रेड विथ हाफ फ्राय बिकॉज आज बुधवार होता म्हणून. सो करूया क्विक ब्रेकफास्ट आणि रेडी होऊन शोला पळूया. चलो मिलते है शो पे. खूप आळस आला होता यार, खूप आळस आला होता. झोप पूर्ण झाली नव्हती बिकॉज रात्री युग लेट झोपला होता. चलो लेट्स गो. युग युग लवकर ये युग, हे गे लवकर. करू बंद लवकर. आधी खा ना, ये लवकर.
युगला ब्रेकफास्ट भरून झाल्यानंतर आता मी शोची तयारी केली आहे आणि मी सुद्धा रेडी झाली आहे. चला निघूया शोसाठी. ऑलरेडी खूप लेट झाला आहे आणि खूप लांब जायचं आहे. चला इकडे लवकर. काय झालं? शी आली आहे. आईला निघायचं आहे शोला आणि बाळाला आली शी. बाय. चला आता जाऊया शोला. आज ना खूप लांबचा पल्ला होता, म्हणजे खूपच लांबचा. बघा आता पुढे बघा. चला निघूया फटाफट फटाफट फटाफट. थँक गॉड आज पाऊस नाहीये, त्यामुळे वाचली मी, नाही तर कपड्यांची आज वाट लागली असती. तर आता अगेन मेट्रो ट्रेन ऑटो, कारण आम्हाला जायचं होतं ठाण्याला आणि खूप लांब होतं यार. पावसात इतक्या लांब जायचं ना, हालत खराब होते बिचारे. आमची वाट लागली होती. किंजल दमली होती, बाबा पण दमला होता. आता अगेन ऑटोची लाईन, आणि ऑटोची लाईन पण खूप मोठी होती. आता ऑटोमध्ये बसलेलो आहोत आणि आता जायचं आहे व्हेन्यूला. फायनली एवढा प्रवास करून आम्ही व्हेन्यूला पोचणार आहोत. बरं मी हे स्पीड फास्ट ठेवलंय म्हणून हे असं फास्ट दिसतंय. खूप वेळ लागला होता आम्हाला पोचायला, लाईक 2 तास तर कुठेच नाही व्हेन्यूला पोचायला, अंधेरी ते ठाणे. व्हेन्यूला पोचलेली आहे आणि आजचा जो शो आहे तो टाटा AIA लाईफ इन्शुरन्स यांचे अवॉर्ड फंक्शन्स होते आणि आम्ही लवकर पोचतो बिकॉज अगेन टेक्निकल असते, साऊंड चेक असतं, म्हणून गेस्ट यायच्या आधी आम्हाला पोचायचं असतं आणि आम्हाला बाकीच्या गोष्टी सॉर्ट करायच्या असतात. सो लेट्स गो फॉर टेक्निकल. बिफोर गोईंग फॉर स्टेज टेक्निकल आम्ही खाली बसून आठवत होतो की स्टेजवर जाऊन काय करायचं आहे. सो हा क्विक एक त्याचा व्हिडिओ आहे की मी आणि बाबा आणि आम्ही सगळे डान्स आठवत होतो की स्टेजवर जाऊन फंबल नको होऊया म्हणून. सो चला करूया टेक्निकल. बहुतेक टेक्निकलचा व्हिडिओ मला नाही मिळणार कारण फोन अलाउड नसतो टेक्निकलमध्ये. कधी असतो कधी नसतो, पण जर वेळ मिळाला तर नक्की मी शूट करीन की टेक्निकल ओव्हरऑल कशी असते. आम्ही कॉस्ट्युम सॉर्ट करणार आहोत की कुठल्या ॲक्टमध्ये काय काय घालायचं. आज लवकर सुरू होणार होता म्हणून आम्ही लवकर रेडी होणार होतो. आता करूया मेकअप आणि थोडासा बघूया, चहा आला तर अतिउत्तम कारण दमलो होतो. चला लवकर मेकअप करूया फास्ट. लेट्स हॅव सम टी. सुन आज स्टोरी मत डालना डिलीट है ना. वेरी गुड. नाईस. हा आहे गणपती ॲक्टचा कॉस्ट्युम. धोती, शेला आणि कॉर्सेट, एक बॉडीसूट टाईप डायमंडमध्ये असतं. सो यस सगळे रेडी होतात कारण आम्हाला कॉल टाईम 5चा होता की 5-5:30ला शो चालू करायचा आहे म्हणून. तर सगळे रेडी होत आहेत फटाफट. चलो आपण पण रेडी होऊया आणि प्रे करूया बिफोर द शो. तर मला एक सांगायचं होतं, कोणताही शो असू दे, मी कोणाकडेही काम करते, सगळ्यांकडे एक प्रथा असते. शोच्या आधी आपण प्रे करतो की सगळं व्यवस्थित होऊ दे, शो छान होऊ दे, कोणाला लागू नये स्टेजवर खिळा किंवा काही भरपूर काय गोष्टी स्टेजवर पडलेल्या असतात. सो त्याच्यासाठीच एक छोटी क्विक प्रे मीटिंग असते. सो लेट्स प्रे की हा शो खूप चांगला होऊ दे आणि आम्हाला अजून छान कामं मिळू देत. चलो प्रे करूया आणि होऊ दे छान शो. आणि होणार आहे ऑफकोर्स. क्लायंट खुश झाला पाहिजे ना की आणि पेमेंट पण वेळेत मिळेल म्हणून. चलो लेट्स प्रे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं आम्ही नेहमी म्हणतो प्रत्येक शोला. मी नाही, सगळेच म्हणतात आणि म्हणायलाच पाहिजे कारण त्याच्याने एक वेगळी ऊर्जा येते, एक वेगळी एनर्जी येते डान्स करायला. चलो लेट्स गो फॉर फर्स्ट टेक आणि फर्स्ट ॲक्टसाठी आम्ही रेडी आहोत. चलो फाडते हे गाईज. ॲक्टचं मला शूट नाही करायला मिळालं की काय कॉस्ट्युम होतं काय नव्हतं, कारण खूप घाई आणि क्विक सगळे ॲक्ट झाले होते. सो हा 4था ॲक्ट होता शेवटचा आणि हा ॲक्ट करून होता पॅकअप. पहिल्यांदा 7:15ला लाईफमध्ये पॅकअप होणार होतं, जिथे आम्हाला 7ला शो सुरू करावा लागतो. सो चला पॅकअपची खुशी होती. ये फायनली बाबाने माझा व्हिडिओ शूट केला होता आणि थँक्यू मला शूट केल्याबद्दल. ऑरेल्स मला फोन ठेवून समोरून शूट करावं लागतं. चलो कैसा लगा शो सर? देखा सब उधर तो मैं किसको उठाने के मालूम है? निखिल को. ऊपर से ऊपर ये सब देना हो गया. पूरा सभी का ऐसा ही है. बाय.
सब कॅरेक्टर बसता एकदम. मला ना काहीतरी सांगायचं आहे. आमचं पॅकअप झालं, मी एवढा आऊ केलं. बरं निखिल आलाय आता. निखिल क्या हुआ यार, बोलो. बॉयज और गर्ल्स इतने फाड़ू है कि वो लोग को इतना अच्छा लगा कि और एक करने बोलो. गाइस, आर यू गाइस रेडी फॉर वन मोर परफॉर्मेंस? क्रिकेट खेलना है. पेमेंट, हम पेमेंट के लिए काम नहीं करते हैं, बराबर ना? इसी बात मिलते इसके लिए तो हमने हैं. कॉस्ट्यूम रेडी किया सीधा ब्रेक. चलो और एक बार, वंस मोर, बाय. तो चालू हो गया. जस्ट वंस मोर परफॉर्मेंस करून आलो आम्ही. निखिल और एक बार तो नहीं करना यार, अब सेकंड टाइम मिलते हैं. नेक्स्ट शो में मिलते हैं. Finally. फाइनली पॅकअप 8 o'clock. बाबा माझ्यासोबत घरी येणार नव्हता कारण तो क्रिकेट खेळायला जाणार होता त्याच्या मित्रांबरोबर आणि मला राग आला होता. जा क्रिकेट खेळ. ओके चलो घर जाते हैं. परत यार लांबचा प्रवास नको ना यार, एवढा प्रवास मला नाही करायचा आहे. परत ती ऑटो, ती ट्रेन, ती मेट्रो, अरे देवा हे तर संपतच नाही आहे यार. खूप भूक लागली. चला काहीतरी खाऊया. काय खाऊया बघूया बॅगेमध्ये माझ्या काय आहे का. मी नेहमी असं सुका खाऊ ठेवते की कधी भूक लागली तर आपण खाऊ शकतो. बरं डान्सरची लाईफ ना ही इझी नसते. असं वाटतं ग्लॅमर आहे किंवा हे आहे ते आहे, फिरायला मिळतं, पण इट्स नॉट इझी. खूप मेहनत असते प्रत्येक शो मागे किंवा आम्हाला खूप स्ट्रगल करावा लागतो. बट ठीक आहे, पॅशन आहे, आवडतं मला करायला आणि दिस इज द लाईफ यार. आय लिव्ह माय लाईफ, आय लिव्ह माय डान्स ऑफकोर्स. चलो थोडासा केक खाऊया. मी रेल्वे स्टेशनवरून विकत घेतला होता आणि तो खरंच खूप छान होता. मी आणि किंजल मस्त एन्जॉय करत होतो आमचा केक, वेदर, ट्रेनचा प्रवास. बाय फ्लूक ट्रेन खाली होती हां, कारण उलटा प्रवास होता म्हणून. आता आम्ही जाणार आहोत मेट्रोमध्ये. मेट्रो, चला मेट्रो. हां मेट्रोमध्ये सुकून, ए सीवाला फील. थकली आहे यार. मी घरी सांगितलं नाही आहे की मी लवकर येते. कशाला सांगू यार, लवकर पॅकअप झालंय ना, लवकर घरी जाऊया. चलो मिलते हैं घर पे. सो मी आता घरी थोड्याच वेळात पोहोचणार आहे. कॉलनीमध्ये ऑलरेडी पोहोचलेली आहे. खूप दमली आहे यार आणि मी युगला भेटणार आहे, माझ्या युगला. चला भेटूया माझ्या युगला. हाय युगू. युग मम्मा कुठे गेली होती? मम्मा आणि डॅडा कुठे गेलेले? कुठे गेलेले? शो करायला? कामाला गेलेले? हां तू मिस केलं मला? हां तू जमी जमी केली? ओके आता गुड नाईट करा. गुड नाईट. गुड नाईट कर. बाय. फ्लँकिश कर. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असंच प्रेम करत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. अवतार केस भिजलेत पावसामुळे म्हणून. थँक्यू सो मच हा ब्लॉग बघितल्याबद्दल. बाय. गुड नाईट.